आधी सुनेने रेल्वेखाली आयुष्य संपवलं, नंतर मुलाचंही टोकाचं पाऊल। 8 महिन्यांनी आईचं भयंकर मृत्यू, कुटुंबावर शोककळा। 8 महिन्यापूर्वी एका कुटुंबातील सून आणि एकुलत्या एका मुलाने आत्महत्या करून आयुष्य संपवलं होतं। मुलगा आणि सून यांच्या विरहाने सतत रडणाऱ्या कृष्णा अम्मानेही टोकाचं पाऊल उचललं। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सून आणि लेकाच्या आत्महत्येनंतर आईने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं। ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या ठिकाणी घडली आहे। मुलीचा मुलगा म्हणजेच नातू हा गळफास घेतलेल्या आजीला "अम्मा खाली बस" अशा आवाजात बोलत रडत होता। 4 वर्षाचा नातू का रडतोय हे पाहण्यासाठी बाजूच्या आजीने डोकावून पाहिलं असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मुलगा आणि सुनेच्या आठवणीत धाय मोकलून रडणाऱ्या कृष्णा अम्माने गळफास घेतला होता। पार्वती उर्फ सावित्री ज्ञानेश्वर पवार, वय 60 वर्ष, राहणार बीबी दारफळ, तालुका उत्तर सोलापूर असं गळफास घेतलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे। मुलगा गेला, सून गेली आणि आता पत्नीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने महिलेचे पती ज्ञानेश्वर पवार या वृद्धावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सावित्री पवार या मागील 8 महिन्यापासून मुलगा आणि सुनेच्या आत्महत्येने दुःखात होत्या। एकुलती एक मुलाची आठवण काढत त्या नेहमी रडत असायच्या। रविवारी दुपारी नातू रडत होता, "अम्मा खाली बस, अम्मा अम्मा" असा 4 वर्षाचा कृष्णा जोरजोरात रडत होता। त्या आवाजाने शेजारच्या आजीने "अगं सावित्रा, किती मारते ग" म्हणून आवाज दिला, मात्र सावित्रीकडून कोणताच प्रतिसाद आला नाही। त्यामुळे पार्वती आजी आत गेल्या तर सावित्रीबाई गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आल्या। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।